हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत WRD भरतीचा जो रिझल्ट आहे तो कधीपर्यंत येईल याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर बघा, जलसंपदा विभाग भरतीचा जो निकाल पेंडिंग आहे मित्रांनो तो कधीपर्यंत जाहीर होईल। तर बघा, या ठिकाणी मित्रांनो मी WRD म्हणजे जलसंपदा विभाग भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी जवळपास आतापर्यंत 18 अपडेट्स आलेले आहेत। जी पण नवीन अपडेट येते मित्रांनो तुम्हाला या वेबसाईट वरती पाहायला मिळते। या ठिकाणी बघा, सरळ सेवा भरती म्हणून एक सेक्शन आहे। या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस या ठिकाणी दोन ऑप्शन येतात, सरळ सेवा भरती सन 2023। तर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस येतो। तर बघा, आता पाठीमागे काही दिवसापूर्वी या ठिकाणी ही अपडेट आली होती की सुधारित उत्तर तालिकाबाबत प्रसिद्धी पत्रक दुसरे आले होते। तर आता महत्त्वाचा विषय असा राहिलेला आहे की तुमचा रिझल्ट पेंडिंगला आहे। तर तो तुमचा जो रिझल्ट आहे तो कधीपर्यंत जाहीर होईल याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं असेल की जलसंपदा विभाग भरतीचा जो रिझल्ट लावण्याची त्यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारी महिन्याच्या लास्ट वीक पर्यंत रिझल्ट जाहीर होईल। तर बघा मित्रांनो, आज तारीख आहे 28 फेब्रुवारी, परंतु अजूनपर्यंत काही रिझल्ट जाहीर झालेला नाही। आणि या महिन्यामध्ये 30 किंवा 31 चा हा महिना आहे, 29 दिवसाचा हा महिना आहे मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो चान्सेस या महिन्यामध्ये रिझल्ट लागण्याचे नाहीत। तुमचा जो रिझल्ट आहे मित्रांनो WRD म्हणजे जलसंपदा विभाग भरतीचा तो मित्रांनो मार्च महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये जाहीर होण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील। कारण की तर बघा, आता कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो डेट जर सांगायचं म्हटलं तर 5 मार्च पर्यंत मित्रांनो तुमचा रिझल्ट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल। 5 ते 6 मार्च या कालावधी दरम्यान मित्रांनो रिझल्ट लागण्याचे पूर्ण चान्सेस आहेत, कारण की थोडीशी प्रोसेस मध्ये डिले झालेला आहे। त्यांनी सांगितलं होतं की फेब्रुवारीच्या लास्ट वीक पर्यंत रिझल्ट लागेल, परंतु मित्रांनो अजूनपर्यंत त्याचे काही चान्सेस दिसत नाहीत। परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये रिझल्ट लागण्याचे फुल चान्सेस आहेत आणि त्यावेळेसच तुमचा रिझल्ट जाहीर होईल। याच्या व्यतिरिक्त जर कोणता डाऊट असेल, जर आता आपण महत्त्वाचा मुद्दा की कट ऑफ विषयी जर पाहिलं मित्रांनो, तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो ही माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेली आहे। जर आपण थोडक्यामध्ये शॉर्ट मध्ये मित्रांनो कट ऑफ विषयी चर्चा करूया, तर कट ऑफ या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती आहे। ओपनचा कट ऑफ या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पुरुष आणि महिला दोन्हीचा कट ऑफ आपण सांगितलेला आहे की किती रेंज पर्यंत जाऊ शकतो। त्यानंतर ओबीसी बघा, एससी एसटी चा कट ऑफ बघा, ईडब्ल्यूएच चा कट ऑफ बघा, एसबीसी चा कट ऑफ या रेंज मध्ये कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो। त्यानंतर एनटी बीसी डीएनटी कॅटेगरीचा कट ऑफ बघा, पुरुष आणि महिला या रेंज मध्ये, आणि त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ अशा प्रकारे जाऊ शकतो। हा एक अंदाजित कट ऑफ आहे, म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। या कट ऑफच्या आसपास मित्रांनो तुमचा कट ऑफ लागू शकतो। यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।